ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुनचं लग्न न झाल्यामुळे नागराजचा प्लॅन फसतो आणि नागराजला खूप राग येतो आणि तो पिसाळतो आणि त्या रागाच्या भरात प्रियाचा तो गळा पकडतो आणि तिच्यावर रागाने बोलतो, तू खोटी तन्वी आहेस प्रिया, या घरातून तू निघून जा. असं बोलून त्या दोघांचे खूप वाद लागतात आणि वाद चालू असताना तिथे रविराज येतो आणि रविराज दोघांना हे बोलताना बघतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याने त्या दोघांना रंगे हात पकडतो आणि त्या दोघांचं पितळ उघड पाडतो आणि त्या दोघांना घराच्या बाहेर हकलतो. आणि इकडे अर्जुन प्रियाशी लग्न नाही करत म्हणून नागराज खूप पिसाळलेला असतो आणि बोलतो, प्रियाचा परत गळा पकडतो आणि बोलतो, त्या सुभेदार घराची मला प्रॉपर्टी पाहिजे होती, तर तू माझा प्लॅन पूर्ण फसवलास. आणि प्रिया बोलते, तुम्हीही विसरू नका की प्रतिमाला तुम्ही मारायचा प्रयत्न केलेला. हे बाबांना हे किल्लेदारला कळाले आहे आणि त्याचं भानच नसतं आणि नंतर प्रतिमाला मारायचा प्लॅन तुमचाच असतो हे बोलून हे दोघं वाद घालतच बसतात. त्यांना भानच नसते की रविराज आला आहे आणि सर्व करताना रविराज ऐकतो आणि त्या दोघांना धक्का मारून बाहेर काढतो. आणि ते सर्व झाल्यानंतर तो प्रतिमाला बोलतो, एवढे दिवस झाला आपल्या घरात खोटी तन्वी राहत होती, मग आपली खरी तन्वी कुठे आहे प्रतिमा? प्रिया पण खूप घाबरते आणि ती सर्व सांगते आणि सर्व कारनामे जे मागे केलेत ते सर्व बघून टाकते. आणि या पुढील भागात येणाऱ्या भागात रविराज आणि प्रिया नागराजला जाब विचारणार आहे. हे पाहण्यासाठी न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू गायज.